नमस्कार शेतकरी मित्रांनो, जरा विचार करा. शेत तेच आहे, माती तीच आहे, हवामान सुद्धा तेच आहे. तुम्ही बाजारातून कंपनीचा सर्वात महागडा हायब्रिड बियाणं आणता. कंपनी काय सांगते तर 30 क्विंटल उत्पादन देईल. तुम्ही कशातच कमी ठेवत नाही. युरिया टाकता, DAP टाकता, पोटॅश टाकता, पाणी वेळेवर देता, पण जेव्हा कापणीचा वेळ येते तेव्हा उत्पादन कंपनीच्या दाव्याच्या अर्ध्यालाही पोहोचत नाही. मग प्रश्न पडतो, नेमका अडथळा कुठे आहे? कोणीतरी अदृश्य भिंत आहे का जी तुमच्या पिकाचं उत्पादन थांबवते? शेतकरी बांधवांनो, आज आपण कुठल्याही रोगाबद्दल बोलणार नाही, कोणत्या अळी, बुरशीनाशक, किडीबद्दलही बोलणार नाही, कारण ते शत्रू डोळ्यांना दिसतात आणि दिसणाऱ्या शत्रूवर इलाज सोपा असतो. आज आपण ज्या शत्रूबद्दल बोलणार आहोत तो दिसत नाही, पण तो तुमच्याच डोळ्यासमोर असतो. तुम्ही खत दुकानात जाता, दुकानदार महागडं टॉनिक देतो, ग्रोथ प्रोमोटर देतो, तुम्ही ते फवारता, पण तरीही परिणाम नाही. मग मनात शंका येते, खत बनावट होतं का, बियाणं खराब होतं का? नाही शेतकरी बांधवांनो, चूक ना बियाण्यात आहे ना खतामध्ये आहे, चूक आहे आपल्या समजुतीत. आपण शेती फक्त 3 गोष्टींमध्ये अडकून ठेवलंय: नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. आपल्याला वाटतं हे 3 दिले की शेती पूर्ण झाली, पण सत्य हे आहे की आपण आपल्या पिकांना अर्धपोटी अन्न देतोय. आज मी तुम्हाला शेतीचं असं कडू सत्य सांगणार आहे जे 90% शेतकरी दुर्लक्ष करतात. आज आपण बोलणार आहोत त्या 3 जादुई अन्नाबद्दल ज्यांना शास्त्रीय भाषेत दुय्यम अन्नद्रव्य म्हणतात, पण मी त्यांना म्हणतो पिकांचा पाठीचा कणा. ही 3 अन्नद्रव्य आहेत म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. आजचा हा व्हिडिओ घाईतला नाही, हा व्हिडिओ म्हणजे एक पूर्ण ट्रेनिंग आहे, एक कोर्स आहे. जर तुम्ही काही मिनटं माझ्यासोबत राहिलात तर मी वचन देतो तुम्ही स्वतः तुमच्या मातीचे डॉक्टर व्हाल आणि पुढच्या हंगामात तुमचं उत्पादन पाहून शेजारीही आश्चर्यचकित होतील. दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे नेमकं काय? तर दुय्यम हा शब्द ऐकून खूप शेतकरी गोंधळतात. त्यांना वाटतं दुय्यम म्हणजे कमी महत्त्वाचं. हीच विचारधारा तुमच्या पिकासाठी विषासारखी आहे. कोणत्याही पिकाला उगवणं ते उत्पादन, संपूर्ण जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी एकूण 17 अन्नद्रव्यांची गरज असते. शास्त्रज्ञांनी ही अन्नद्रव्ये 3 गटात विभागली आहेत. पहिलं आहे मुख्य अन्नद्रव्ये, ज्यात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आहेत. दुसरं आहे दुय्यम अन्नद्रव्ये, ज्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर आहे. आणि तिसरं आहे सूक्ष्म अन्नद्रव्ये, ज्यात झिंक, लोह, बोरॉन हे आहेत. दुय्यम अन्नद्रव्ये कमी प्रमाणात लागतात, पण महत्त्वाने ती युरिया इतकीच आहेत. जर जमिनीत सल्फर नसेल तर तुम्ही कितीही युरिया टाकला तर पीक तो उचलू शकणार नाही. शेतीत एक नियम आहे, लॉ ऑफ मिनिमम. एक लाकडी पिंप घ्या, जर त्यातली एकच फळी कमी उंचीची असेल तर पाणी त्या उंचीपर्यंतच राहणार. तसंच जर सल्फर किंवा कॅल्शियमची कमतरता असेल तर तुमचं महागडं खत त्या जागेतून वाहून जातं. पूर्वी गोट्यातलं शेणखत, कंपोस्ट खत, राख यातून ही सगळी अन्नद्रव्ये मिळायची. आज आपण फक्त रासायनिक खतावर अवलंबून आहोत आणि म्हणूनच मातीचा समतोल बिघडतोय. आज भारतात 70% जमिनीत सल्फरची कमतरता आहे. कॅल्शियम म्हणजे पिकांचं सिमेंट. जसं सिमेंट शिवाय इमारत उभी राहत नाही, तसं कॅल्शियम शिवाय पिकांचा देठ, फांद्या, रचना मजबूत होत नाहीत. पण कॅल्शियमचं काम फक्त मजबूती नाही, मुळांची वाढ, फुलातून फळात रूपांतर करणं आणि टीप भरणं थांबवणं. फुलगळ होण्याचं सर्वात मोठं कारण बहुतेक वेळा कॅल्शियमची कमतरता असते. टोमॅटोचं पेंदिंगकडून काळा पडणं हा रोग नाही, तो ब्लॉसम एंड रॉट आहे आणि तो 100% कॅल्शियमचा प्रश्न आहे. त्याचा उपाय आहे जिप्सम 2 ते 3 क्विंटल एकर, कॅल्शियम नायट्रेट 10 ते 15 किलो एकर आणि आम्लीय जमिनीत चुना फक्त तपासणी करून पाहिजे. मॅग्नेशियम म्हणजे पिकाचं रक्त आहे. जर कॅल्शियम ढांचा असेल तर मॅग्नेशियम म्हणजे पिकाचं रक्त असतं. क्लोरोफिलच्या मध्यभागी मॅग्नेशियम असतं, म्हणजे मॅग्नेशियम शिवाय अन्न बनतच नाही. याची लक्षणं काय आहेत तर खालच्या पानावर नस हिरवी, मधला भाग पिवळा असतो. याचा उपाय आहे मॅग्नेशियम सल्फेट. स्प्रे करताना 5 ते 7 ग्रॅम प्रति लिटर फवारायचं आहे. जमिनीत 10 ते 15 किलो एकर प्रमाणे द्यायचं आहे. तिसरं आहे सल्फर म्हणजे आजचं सोनं. सल्फरला आता 4थं मुख्य अन्नद्रव्य मानलं जातं. प्रथिन निर्मिती, तेलांचं प्रमाण वाढवणं, रोगप्रतिकारक शक्ती, पाला संरक्षण, डाळी, तेलबिया, कापूस या सगळ्यांसाठी सल्फर म्हणजे एक वरदानच आहे. बेंटोनाइट सल्फर 8 ते 10 किलो प्रति एकर. पावडर सल्फर उभे पीक असताना DAP ऐवजी SSP वापरायचं आहे. शेती आज फक्त कष्ट नाही, ती विज्ञान आहे. युरियाची पोती टाकणं म्हणजे शेती नाही, मातीची भाषा समजणं म्हणजेच खरी शेती. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे 3 शब्द लक्षात ठेवा.
500चा योग्य खर्च 5000चा फायदा देतो, हे अनुभवाने सिद्ध झालेलं सत्य आहे. ही माहिती जपून ठेवा, परत परत ऐका आणि शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. सत्याची शेती आहे तुमच्या मातीसाठी, तुमच्या भविष्यासाठी. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.